आणि नाशिकच्या नवीन आयुक्तांना पदभार सोपवण्याच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावून प्रवीण गेडामांनी आपली नाराजी व्यक्त केली। फडणवीस सरकारने प्रवीण गेडामांची उचलबांगडी केल्यानंतर नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी अभिषेक कृष्णा यांची वर्णी लागली आहे। गेडाम गैरहजर राहिल्यामुळे नाशिकचे उपायुक्त हरिभाब फडोळ यांच्या हस्ते अभिषेक कृष्णा यांना पदभार सोपवण्यात आला। यापूर्वी अभिषेक कृष्णा हे पुणे महापालिकेत पीएमटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते। नाशिक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अभिषेक कृष्णा यांनी लागलीच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाला सुरुवात केली। दरम्यान पत्रकार परिषदेत अभिषेक कृष्णा यांनी गेडाम प्रकरणावर वक्तव्य करणं टाळलं। कोणतीही महापालिका असेल त्याचे 3 विषय सर्वात महत्त्वपूर्ण असतात। पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन याच्यावर सर्वात जास्त फोकस राहणार आहे। आणि आज पदभार स्वीकारताना गेडाम सर आणि तुमची काही भेट झाली का? आमची भेट झालेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा झालेली आहे बरेचशा मुद्द्यावर। शहराच्या त्यांची अनुपस्थिती आपल्या स्वागताच्या वेळेस थोडी सर्वांना आश्चर्य त्याच्यावर मला काही